तर नमस्कार मित्रांनो. तर शिवाजी बत्तीकर या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत. तर आज आपण या ठिकाणी भारताच्या नकाशासमोर उभे आहोत. तर भारताचा नकाशाच का घेतला, तर या अगोदर महाराष्ट्राच्या नकाशावर आपण काही व्हिडिओ तयार केलेले आहेत, ते पण व्हिडिओ तुम्ही पहा. आज आपण भारताचा नकाशा समजावून घेऊया. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे लहान मुलांनी लिहिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं, हा भारताचा नकाशा अगोदर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जर भारताचा नकाशा जर माहीत नसेल तर आपल्याला माझे जे व्हिडिओ आहेत ते नकाशावर 90% व्हिडिओ आहेत. 90% व्हिडिओ हे नकाशावर आहे. नकाशावर आधारित ट्रिक्स आहेत. ट्रिक्स विशेष म्हणजे कधीही न विसरणाऱ्या ट्रिक्स. या ठिकाणी तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर, शिवाजी बत्तीकर यूट्यूब चॅनलवर दिसून येतील. त्यासाठी अगोदर नकाशा माहिती असणं आवश्यक आहे. जर नकाशा जर माहीत नसेल तर काय चालू आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून जे सामान्य व्हिडिओ आहेत, जनरल व्हिडिओ आहेत, ते जनरल व्हिडिओ 20 टाकणार आहे मी. तर जनरल व्हिडिओ पाहून घ्या. तर या ठिकाणी मी महाराष्ट्राचा नकाशा सांगत असताना एक सांगितलं होतं की मला वरून म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, कुणीकडेही जाताना या ठिकाणी माझ्या चुका न होता मी ते जिल्हे सहज सांगितले. तर महाराष्ट्राचे सर्व जिल्हे मी पूर्वेकडून पश्चिमेकडे सांगितले होते. आता मी या ठिकाणी साधारणतः दक्षिणेकडून उत्तरेकडे हे नकाशातले राज्य सांगणार आहे. तर बघा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, त्याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख. त्याचबरोबर या ठिकाणी उत्तर पूर्वमध्ये असलेले जे राज्य आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की पश्चिम बंगाल, त्याचबरोबर सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय. अशा पद्धतीने मी एका मिनिटामध्ये हे राज्य सांगू शकलो. त्याचं कारण असं आहे, त्याला सराव महत्त्वाचा आहे. जर सराव करून हा नकाशा जर पाठ करता आला तर ते तुमच्या मुलासाठी म्हणा, तुमच्यासाठी हे अतिशय आवश्यक राहील. त्यासाठी आपल्याला सराव कसा करायचा, नकाशा समजून कसा घ्यायचा किंवा पाठ कसा करायचा, तर साधारणतः उजवी जी दिशा आहे ती आपण पूर्व समजतो. म्हणजे नकाशाची उजवी दिशा पूर्व, त्याला आपण ईस्ट म्हणतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नकाशा समजून घेणे, पाठ होणे. पश्चिम बाजू जी आहे म्हणजे डावी बाजू, नकाशाची डावी बाजू ही पश्चिम बाजू, हे पश्चिम आहे. वेस्ट ज्याला आपण म्हणतो. खालची जी बाजू आहे नकाशाची ती दक्षिण, साऊथ, दक्षिण. आणि वरची जी बाजू आहे ती उत्तर आपण समजली जातो. उत्तर, नॉर्थ. ह्या दिशा माहिती असणं आवश्यक आहे. मग या दिशा माहिती असल्यानंतर आपण विद्यार्थ्याकडून काय करून घ्यायला पाहिजे, तर त्याच्या मध्य भागातून या ठिकाणी आपण रेष मारून या ठिकाणी पूर्वेकडच्या, पश्चिमेकडचे, दक्षिणेकडचे राज्य कोणते हे आपण त्याच्याकडून एकतर वाचून घेतले पाहिजे. प्रथम काय करायचं, वाचन करून घ्यायचं. दररोज या नकाशाचं वाचन करून घ्यायचं. जे पांढरे नकाशे बाजारामध्ये उपलब्ध होत असतात
ते पांढरे नकाशे काय करायचे, महाराष्ट्राचा असो, भारताचा असो किंवा जगाचा असो, ते पांढरे नकाशे या ठिकाणी दररोज त्या विद्यार्थ्याकडून पेन्सिलने लिहून घ्यायचं. नंतर नकाशे गिरवणे म्हणजे साधारणतः अशा पद्धतीने या ठिकाणी हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. अशा पद्धतीनं जर तो विद्यार्थी 2, 3, 4, 5 वेळेस गिरवून या ठिकाणी एका बाजूला जर अशा पद्धतीने तो नकाशा काढायला शिकला, साधारणतः समजा हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, अशा पद्धतीने काढायला शिकला, तर या ठिकाणी तुमच्या आणि त्या मुलांच्या लक्षात येईल की हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. त्याला जर वेगळा असा नकाशा जर दाखवला तर तो 100% सांगेल की हा नकाशा फक्त महाराष्ट्राचा आहे. म्हणून अशा पद्धतीने गिरवून घ्यायचं. त्याला अगोदर दक्षिणेकडचे, उत्तरेकडचे, पूर्वेकडचे, पश्चिमेकडचे कोणते राज्य येतं हे राज्य आपण त्याच्याकडून सांगून घ्यायचं. अशा पद्धतीने गिरवून घ्यायचं. हळूहळू 1 ते 2 महिन्यामध्ये त्याला हे राज्य, त्याचबरोबर आजूबाजूचे देश जे आहेत ते देश सांगता येतील आणि तो नकाशा त्याच्या मेमरीमध्ये पक्का रुजला जाईल. त्याच्यासाठी अशा पद्धतीने याचं वाचन करून घ्यायचं आणि याच्यावर सराव करून घ्यायचा मुलांकडून. तर जसं मी एका मिनिटामध्ये या नकाशातले राज्य सांगू शकलो, तर तुम्ही देखील या ठिकाणी तुमची मुलं किंवा तुम्ही सर्वजण, आपण विद्यार्थी मित्र सर्वजण आपण या पद्धतीने आपण गेलो तर मी जे ट्रिक्सनुसार या ठिकाणी नकाशातून वेगवेगळे विषय शिकवणार आहे. मला जेवढे होतील तेवढे विषय मी या ठिकाणी शिकवणार आहे. तर ते नकाशाच्या माध्यमातून असतील आणि 90% नकाशावर आधारितच असतील, जे की तुम्हाला जर नकाशा माहिती असेल तर ते विसरणारच नाही. अशा पद्धतीच्या ट्रिक्स येतात. त्याच्यामुळं काही करा, पण या ठिकाणी हा नकाशा एकदम म्हणजे पाठ करून घ्या असं मी म्हणतो. आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की नकाशा माहिती असणं आवश्यक आहे. याच्या पुढं मी नकाशावर आधारित काही सामान्य व्हिडिओ आहेत. मी आता महाराष्ट्रावर 5 ते 7 व्हिडिओ बनवलेले आहेत. भारतावर 5 ते 7 व्हिडिओ जनरल सामान्य व्हिडिओ बनवणार आहे आणि जगावर 5 ते 10 व्हिडिओ बनवणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही काय करा, हे चॅनल, यूट्यूब चॅनल जे आहे शिवाजी बोथीकर नावाचं, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पाठवा, शेअर करा आणि व्ह्यू करून पहा नेमकं कशा पद्धतीच्या ट्रिक्स येतात आणि तुम्हाला कामाला येतील का. मला नक्की भरोसा आहे की अशा पद्धतीच्या ट्रिक्स मी म्हणतो बाजारात कुठेही उपलब्ध नसतील अशी मला गॅरंटी आहे. आणि हा पहिला जो व्हिडिओ आहे या ठिकाणी मी संपवतो आणि मी जागा घेतो. धन्यवाद. ओके.